मित्रांनो, उन्हाळा असो किंवा हिवाळा, मित्रांनो लोक रोज ज्यूस पित असतात. पण तुम्हाला माहिती आहे का, एका छोट्या ज्यूस सेंटर टाकून तुम्ही महिन्याला 50,000 ते 2 लाखांपर्यंत सहज कमाई करू शकता. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ज्यूस सेंटरमधले किती गुंतवणूक लागते, किती नफा मिळतो, परवाने कोणकोणते लागतात आणि या व्यवसायामध्ये ग्राहक कसे वाढवायचे आहेत. मित्रांनो, ज्यूस सेंटर व्यवसाय म्हणजे काय, तर ज्यूस सेंटर म्हणजे ताज्या फळांचा रस विकणे. मित्रांनो, आजकाल हेल्थ कॉन्शियस लोकांची संख्या एवढी वाढत आहे. शुगर फ्री आणि फ्रेश ज्यूसची मागणी दिवसेंदिवस खूप वाढत आहे. मित्रांनो, फळांच्या ज्यूससाठी 12ही महिने मागणी असते, म्हणून वर्षभर चालणारा हा व्यवसाय आहे. आणि हा व्यवसाय कमी जागेत सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही करू शकता. मित्रांनो, तुम्ही कोणकोणते ज्यूस विकू शकता, तर मित्रांनो मोसंबी ज्यूस असेल, संत्रा असेल, डाळिंब, आंबा ज्यूस, अननस, टरबूज, खरबूज ज्यूस असेल, उसाचा रस असेल, मिक्स फ्रूट, किवी, ड्रॅगन फ्रूट ज्यूस, स्ट्रॉबेरी ज्यूस, केळी शेक, चिक्कू शेक, सीताफळ शेक, ॲव्होकॅडो शेक, कोल्ड कॉफी, बदाम मिल्क शेक किंवा चॉकलेट शेक, ड्रायफ्रूट शेक यांसारखे ज्यूस मित्रांनो तुम्ही बनवून विकू शकता. मित्रांनो, या व्यवसायासाठी योग्य जागा कोणती, तर मित्रांनो तुम्ही सर्वोत्तम लोकेशन जर म्हणाल तर बस स्टँड असेल, रेल्वे स्टेशन असेल, कॉलेज परिसर असेल, शाळेचा परिसर, हॉस्पिटल परिसर असेल, जिम परिसर असेल, ज्या ठिकाणी मोठे गार्डन आहे असा परिसर असेल, मार्केट ज्या ठिकाणी मोठं आहे त्या मार्केट परिसरामध्ये तुम्ही हा व्यवसाय टाकू शकता. जेथे मुख्य चौक आहे, जेथे बरेच रस्ते एकत्र येतात अशा चौकात तुम्ही हा व्यवसाय टाकू शकता. एखादा मॉल आहे, मॉल जवळ हा व्यवसाय करू शकता, किंवा एखादा ऑफिस परिसर आहे जिथे बरेच ऑफिसेस आहेत अशा ठिकाणी तुम्ही हा व्यवसाय मित्रांनो टाकू शकता. मित्रांनो, या व्यवसायासाठी साहित्य कोणते लागणार आहे, तर मित्रांनो तुम्हाला कमर्शियल मिक्सर लागणार आहे, ज्यूस एक्स्ट्रॅक्टर लागणार आहे, रेफ्रिजरेटर लागेल, डीप फ्रीजर लागेल, आईस क्रशर लागेल, वॉटर प्युरिफायर असेल, स्टील टेबल असेल, ग्लास लागतील, पेपर कप लागतील, स्ट्रॉ, टिश्यू पेपर, परत डस्टबिन लागेल, UPI QR कोड लागेल तुमची देवाणघेवाणीसाठी. मित्रांनो, या व्यवसायासाठी किती गुंतवणूक लागते, मित्रांनो हा जर तुम्ही लहान स्टॉलवर व्यवसाय करणार असाल तर तुम्हाला 80,000 ते 1.5 लाखापर्यंत खर्च येईल. छोटे दुकान जर टाकणार असाल तर 1.5 ते 2-2.5 लाखापर्यंत ज्या प्रमाणात तुम्ही गुंतवणूक करणार आहात. आणि तुम्ही जर मोठं दुकान टाकणार असाल तर तुम्हाला 1.5-2 लाख ते 5 लाख 10 लाख ज्या प्रमाणात तुम्ही गुंतवणूक करणार आहात तेवढी तुम्हाला गुंतवणूक लागणार आहे. मित्रांनो, या व्यवसायामध्ये नफा किती होतो, मित्रांनो उदाहरणतः तुम्ही एका ग्लासची किंमत 80 रुपये धरली आणि एक ग्लास ज्यूस बनवण्यासाठी तुम्हाला खर्च जर 35 रुपये धरला तरी तुम्हाला नफा 45 रुपये मिळतो. तुम्ही जर दिवसाला 100 ग्लास विकले तर मित्रांनो एका दिवसाचा तुम्हाला निव्वळ नफा हा 4,500 रुपये मिळतो. मित्रांनो, आणि जर महिन्याचा हिशोब धरला तर 1,35,000 इतका निव्वळ नफा तुम्हाला मिळू शकतो. मित्रांनो, आता या व्यवसायासाठी तुम्हाला कागदपत्रे किंवा परवाने कोणकोणते लागणार आहेत, तर तुम्हाला फेसायचं लायसन लागेल, शॉप ॲक्ट लायसन लागेल, GST नंबर तुम्हाला लागेल, उद्योगमध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल. ज्या परिसरात तुम्ही हा उद्योग व्यवसाय करणार आहात त्या ठिकाणी मग ग्रामपंचायत असेल, नगरपालिका, महानगरपालिकेची तुम्हाला परवानगी लागणार आहे. मित्रांनो, आता या व्यवसायामध्ये मित्रांनो ग्राहक कसे वाढवायचे, तर गुगल बिझनेसवर तुम्ही प्रोफाईल करू शकता. सोशल मीडिया आहे, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, यूट्यूब असेल, या माध्यमांवर तुम्ही व्हिडिओ बनवून टाकू शकता. व्हॉट्सअपवर तुम्ही स्टेटस ठेवू शकता, झोमॅटो, स्विगीवर ऑर्डर घेऊ शकता, कॉम्बो ऑफर तुम्ही देऊन ग्राहक वाढवू शकता, बाय 1 गेट 1 फ्री सारखे लॉयल्टी कार्ड तुम्ही देऊ शकता, होम डिलिव्हरी देऊन तुमचा व्यवसाय वाढवू शकता, ऑफिसमध्ये तुम्ही बल्क ऑर्डर देऊन तुमचा व्यवसाय मित्रांनो वाढवू शकता. मित्रांनो, या व्यवसायात कोणत्याच चुका करायच्या नाहीत. मित्रांनो, खराब फळे तुम्ही वापरायची नाहीयेत, स्वच्छता ठेवायची आहे. मित्रांनो, जास्त साखर वापरायची नाही, ग्राहकांशी वाईट बोलायचं नाहीये, जास्त महाग दर ठेवायचे नाहीत, सोशल मीडियाकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, कारण आता सोशल मीडियाचा जमाना आहे. त्यामुळे तुम्ही सोशल मीडियाचा जास्तीत जास्त वापर करून तुम्ही व्यवसाय वाढवला पाहिजे. आणि चुकीच्या लोकेशनवर दुकान टाकायचे नाही, चांगल्या लोकेशनवर तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करायचा आहे. जर तुम्ही कमी गुंतवणुकीत चांगला आणि वर्षभर चालणारा व्यवसाय शोधत असाल तर ज्यूस सेंटर हा उत्तम पर्याय ठरू शकतो. दर्जेदार फळे, उत्कृष्ट चव, स्वच्छता आणि चांगले ग्राहक सेवा यावर भर दिला तर तुम्ही हा व्यवसाय नक्कीच यशस्वी करू शकता. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आणि हो मित्रांनो, मराठी माणूस उद्योजक झालाच पाहिजे. धन्यवाद.